हॅलो एव्हरीवन. आपल्या लेक्चर सिरीजचा हा 3rd व्हिडिओ आहे. तर मी या व्हिडिओमध्ये काही गोष्टी क्लिअर करू इच्छितोय. आपण जसं की रिव्हिजनरी लेक्चर सिरीज घेत आहोत की समाधान महाजन सरांच्या बुकचं आपण रिव्हिजन करतोय, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट पॉईंट एक्झामच्या आधी समजत नाही की काय वाचावं काय करावं, त्यानुसार तुमच्याकडे हे बुक समोर असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही हायलाईट पण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपण पुढे गो थ्रू जाणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना नवीन लेक्चर सिरीज पाहिजे किंवा असं इन डिटेल पाहिजे, जसं की पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, तर त्याचे आपण समजणाऱ्या म्हणजे नॉट लेक्चर सिरीज ऑफ रिव्हिजन. आपण रिव्हिजन नाही घेणार, त्यावेळेला आपण एक्सप्लेनेटरी घेऊया, म्हणजे एक्सप्लेन करूया की हा पॉईंट कसा येतो कसा येणार नाही. पण ही जी लेक्चर सिरीज आपण चालू केलेली आहे ती बुकवर रिव्हिजन सिरीज आहे. सो त्यानुसार मी काही पॉईंट तुम्हाला पुस्तकात बघूनच हायलाईट करून सांगेल की तुम्हाला त्याच्यानुसार इझी जाईल. सो आपण लास्ट पार्टमध्ये भारतीय राष्ट्रवादाचा उदय हा पॉईंट डिस्कस केला होता. त्यामध्ये आपण काय घेतलं होतं? भारतीय राष्ट्रवादाचा उदय, सामाजिक विकास, राष्ट्रीय संघटनांची निर्मिती, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना, मवाळ जहाल गट, त्याचं स्वातंत्र्य चळवळीतलं कार्य. तर आपण लॅटर पार्टमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका काय होती आणि त्याच्यानुसार राष्ट्रवादाला कसं महत्त्व भेटलं हे पाहूया. सो स्टार्ट विथ दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींना भारताचे पितामह म्हणलं जायचं. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते, आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत ज्यांनी मांडलं. त्यांचा जन्म खडक येथे झाला होता महाराष्ट्रात आणि शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयात. लॅटर पार्ट महत्वाचा पार्ट मी तुम्हाला सांगू इच्छितोय. 1873 मध्ये त्यांनी बडोदा संस्थानाचे दिवाणपद घेतलं होतं. 1892 मध्ये फ्रान्स बेरीतून उदारमतवादी पक्षातर्फे कॉमन सभागृहाचे सदस्य असा मान मिळवणारे पहिले भारतीय होते. हा पॉईंट हायलाइट करा. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष कधी कधी होते 86, 93 आणि 1906. हा पॉईंट पण एक्झामला पडू शकतो. नेक्स्ट पार्ट आहे 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत त्यांचा वाटा होता. त्यानंतर लंडन इंडिया असोसिएशन, 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन, वित्त आयोगाचे पहिले भारतीय सदस्य होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट असेल 1897 मध्ये रॉयल कमिशन ऑफ इंडियन एक्सपेंडिचर्स या आयोगाचे ते सदस्य होते. याचा अध्यक्ष वेल्बी होता आणि त्या आयोगाला आपण वेल्बी आयोग असं म्हणू शकतो. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे दादाभाई नौरोजींचं खूप महत्वाचं पुस्तक आहे. आणि आर्थिक निस्तारणाचा जो त्यांनी सिद्धांत मांडला होता की भारतातली संपत्ती ब्रिटिश कसं हळूहळू स्टेप बाय स्टेप घेऊन जात आहे, ते खूप इम्पॅक्टफुल होतं आणि खूप महत्त्वाचं होतं. त्यानुसार त्यांनी या गोष्टी डिस्कस केल्या होत्या यामध्ये. दादाभाई नौरोजींचं एक रेल्वेबद्दल कमेंट होतं, ते एक्झामला पडू शकतं. जसं की भारतासाठी रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू दुभती गाय. जसं एक्सप्लेन केलं होतं रेल्वेचं कार्य काय होतं. भारताला त्याचा फायदा इनडायरेक्टली झाला होता. जसं की वेगवेगळ्या संघटना होत्या, जे आपले गांधीजी बाकीचे नेते एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर लवकरात लवकर जाऊ शकत होते, त्यामुळे जनमत संघटित होतं. पण त्यांचा मेन बेस काय होता की आपलं भारतातून साहित्य, जो काही सोनं आहे, कच्चा माल आहे, काय जे काय असेल ना, तो इंग्लंडला पाठवणं, हे त्यांचं सगळ्यात मेन मोटिव्ह होतं. त्यामुळे त्यांनी भारतीय रेल्वेला दुभती गाय असं म्हटलं. सेकंड आहेत ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूमचा जन्म 1829 आहे लंडनमध्ये. ते पक्षीतज्ञ होते. त्यांचं एक पुस्तक आहे स्ट्रे फेदर्स, अ जर्नल ऑफ ऑर्निथॉलॉजी फॉर इंडिया इट्स इंडिपेंडन्स, द गेम, बर्ड्स ऑफ इंडिया, बर्मा अँड सिलोन. हे पण पुस्तक त्यांचं महत्त्वाचं आहे. 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी सहभाग घेतला होता. एवढंच त्यांच्याबद्दल लक्षात ठेवण्यासारखं पार्ट आहे. पार्ट तिसरे महत्त्वाचे व्यक्ती असतील फिरोजशाह मेहता. 1845 ते 1915 त्यांचा जन्म आहे. 1869 मध्ये दादाभाईंच्या ईस्ट इंडिया असोसिएशन
या शाखेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. मुंबईतील नागरी शासनाचे पितामह असं त्यांना म्हटलं जायचं. आणि एक क्वेश्चन पडला होता कंबाईनला सर्वांनी, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून असा क्वेश्चन होता. त्याला सर्वांनी जगन्नाथ शंकर शेठ हा क्वेश्चन म्हणजे मार्क केला होता आन्सर. तर त्यावेळेला असं क्वेश्चन होता की 1885 ते 1915 या काळात मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोण होते. तर याचा आन्सर असेल फिरोजशाह मेहता. बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याचे सरचिटणीस कोण कोण होते. मेहता, तेलंग आणि दिनशा वच्छा. लॉर्ड कर्झन व फिरोजशाह मेहता ऑक्सफर्ड विद्यालयात एकत्र शिकावायचे होते. स्वदेशी साबण कारखाना त्यांनी काढला होता. 1913 मध्ये बॉम्बे क्रॉनिकल इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी काढलं होतं. 1915 मध्ये मुंबई विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून त्यांनी कार्य केलं. चौथ्या महत्वाच्या व्यक्ती असतील ॲनी बेझंट. ॲनी बेझंट या आयरिश मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला होत्या. त्यांचा जन्म 1847 ते 1933. फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवा. 1875 ब्रॅडली सोबत कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारा द फ्रुट्स ऑफ फिलॉसॉफी हा प्रबंध त्यांनी लिहिला होता. त्या पार्टला तुम्ही अंडरलाईन करू शकता. 1893 त्या भारतात आल्या होत्या. हिंदू व बौद्ध तत्वज्ञानाचा त्यांनी प्रसार केला होता. भगवद्गीतेचं इंग्रजीमध्ये अनुवाद केला होता. 1907 मध्ये थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा होत्या. काशी सेंट्रल हिंदू महाविद्यालय 1898 त्यांनी स्थापन केले. यांच्याबद्दल आपण लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे की आयरिश महिला असून पण हिंदू संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मग्रंथाबद्दल त्यांना किती आस्था होती आणि त्यानुसार त्यांनी फक्त राष्ट्रीय कार्य न करता फक्त हिंदू धर्माबद्दल पण त्यांनी खूप चांगला तौलिक अभ्यास केला होता. आता त्यांच्या कार्याबद्दल आपण सांगूया. बेझंट यांच्या होम रूल लीगच्या मुंबई शाखेचे सेक्रेटरी शेठ द्वारकादास जमनादास होते. 1917 मध्ये कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. पहिली महिला अध्यक्ष म्हणून हा क्वेश्चन पडू शकतो. 1917 कलकत्ता अधिवेशन, पॉइंट नोट डाऊन करा. 1917 मध्ये मद्रास वुमेन इंडियन असोसिएशन ही स्थापना केली त्यांनी. आणि त्यांचे 2 क्वेश्चन कायम पडतात. त्यांची वृत्तपत्रे कोणती कोणती, कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. हे कायम पडतं क्वेश्चन, हे मार्क करून घ्या. नेक्स्ट 6वा व्यक्ती आहेत की सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 1848 ते 1925 जन्म कलकत्त्याचा आहे. ICS 3 वेळा उत्तीर्ण झालेली व्यक्ती कोण होती हा क्वेश्चन आला तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हा आपण मार्क करायचा. बंगाली या इंग्रजी वृत्तपत्र 1878 मध्ये त्यांनी स्थापना केली. हा क्वेश्चन पण पडतो. इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन केली 26 जुलै 1876. जसं आपण वेगवेगळ्या असोसिएशन्स जी चर्चा केली होती त्यानुसार हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे 2 वेळा अध्यक्ष होते. पुण्यात 1895, अहमदाबाद येथे 1902. ए नेशन इन मेकिंग, बीइंग द रेमिनन्स ऑफ 50 years ऑफ पब्लिक लाईफ हा त्यांचं आत्मचरित्र आहे. हे नोट डाऊन करा तुम्ही. लेटर पार्ट बेहरामजी मलबारी 1853 ते 1912. त्यांचा जन्म 1853, 1912 यांचा मृत्यू झाला. इंडियन स्पेक्टेटर हे नेहमी क्वेश्चन खूप वेळा पडलेला आहे. या साप्ताहिकातून त्यांनी स्तंभलेखन करायचे. इंडियन स्पेक्टेटर त्यांनी विकत घेतला आणि आयुष्यभर त्याचे संपादक राहिले होते. 1875 त्यांचा नीतिविनोद हा काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध आहे. त्यावर बालविवाहाचे दुष्परिणाम यावर त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. नोट्स ऑन इन्फंट मॅरेज अँड इन्फोर्स्ड विडोहुड या 1884 मध्ये बाल वैधव्यावर प्रकाश त्यांनी हे केला होता. त्यांचं महत्त्वाचं कार्य काय होतं की बालविवाहाचे जे दुष्परिणाम वगैरे होते त्याच्याबद्दल ते नेहमी टीका करायचे की बालविवाह करू नये. दयाराम गिडोमल यांच्या सहकार्याने मुंबई येथे सेवा सदनची स्थापना केली होती 11 जुलै 1908 मध्ये. आता याचं ध्येय काय होतं? सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून निराश्रित अनाथ स्त्रियांचा विकास घडवून आणणे.
आता हे मी काही पॉईंट हायलाईट केलेले आहेत, त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. काही नोट्स पण बनवल्या होत्या, त्यानुसार इम्पॉर्टंट पॉईंट आपण डिस्कस करतोय. यांना कैसर ए हिंद ही पदवी भेटली होती. 7वे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, सर्वांना ज्ञात आहेत, लोकमान्य टिळक. 1856ला जन्म, 1920ला मृत्यू. 23 जुलै 1856ला रत्नागिरी येथे त्यांचा जन्म झाला होता. जन्म नाव काय होते त्यांचं? केशव. आणि मूळ गाव कोणतं? चिखलगाव. पत्नी सत्यभामाबाई, 3 मुली व विश्वनाथ, रामभाऊ, श्रीधर ही मुले. जेम्स मिल व हर्बर्ट स्पेन्सर यांच्या लेखनाचा त्यांच्यावर प्रभाव होता. आपण असं काही व्यक्तींनी त्यांच्याबद्दल मत मांडले होते. गोखले काळाच्या बरोबर होते तर टिळक काळाच्या पुढे होते, हे कोणी मांडलं तर पी सीतारामय्या. महात्मा गांधींनी टिळकाबद्दल एक वाक्य म्हटलं होतं, टिळक हे मला उत्तुंग हिमालयासारखे वाटतं. अरविंद घोष यांनी त्यांच्याबद्दल एक मत व्यक्त केलं होतं, धडाडी, स्वार्थ त्याग, कष्टाळूपणा, राजकीय उत्सत देखील व व्यवहार वृत्ती या सर्वांचा समावेश टिळकांमध्ये होता. त्यांचं सगळ्यात महत्वाचं कार्य 1 जानेवारी 1880ला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुणे येथे आणि 1881ला आर्यभूषण छापखाना. हे कोणी स्थापना केली होती हे पण महत्वाचा क्वेश्चन पडतो नेहमी. टिळक, आगरकर, चिपळूणकर हे 3 नाव लक्षात ठेवा. न्यू इंग्लिश स्कूल पुणे 1880 1 जानेवारी. आगरकरांनी केसरीचे संपादक म्हणून 4 जानेवारी 1881ला मराठीमध्ये सुरू केलं आणि मराठाचे संपादक टिळक होते. 2 जानेवारी 1881ला मराठा सुरू केला होता. डोंगरीतील तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ टिळकांनी आगरकरांनी लिहिला होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती 1884ला वेडनबर्ग यांच्या मदतीने टिळक आणि आगरकरांनी. 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी. 1885ला फर्ग्युसन महाविद्यालयाचे ते कॉलेजमध्ये त्यांनी कार्य केलं. टिळक यांनी गणित आणि संस्कृत विषय शिकवला. 1893च्या दंग्यानंतर लोकजागृतीची साधने व गणपती उत्सव जयंतीची सुरुवात टिळकांनी केली. 1893ला गणेश उत्सव सुरू केला. पुणे विंचुरकर वाडा पहिला गणपती. हा क्वेश्चन पडू शकतो की सर्वप्रथम कुठे गणपती उत्सव सुरू झाला? पुणे येथे विंचुरवाडा. पण या कार्यावर त्यांच्या रांडे, गोखले, आगरकर व वासुदेव तसेच बाळकृष्ण चाफेकर यांनी टीका केली होती गणेश उत्सव सुरू करण्यावर. 1895 मध्ये त्यांनी शिवजयंतीचा उत्सव सुरू केला. 1906 मध्ये या उत्सवासाठी कोलकाता येथे त्यांना निमंत्रण मिळालं टिळकांना. त्याचे खूप महत्वाचे 2-3 लेख महत्वाचे आहेत. ज्यावेळेला चाफेकर बंधूंनी ना रँड आणि सहकारी त्यांचा खून केला 22 जून 1897ला. हा खून काय केला होता त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो की पुण्यामध्ये प्लेग होता. तर हे रँड व त्यांचे सहकारी काय करायचे की डायरेक्ट घरामध्ये देवाऱ्यामध्ये शूजमध्ये घुसायचे. त्यामुळे पब्लिक लोकांच्या भावना आहत झाले होते की त्यांनी अशा अचानक येऊन घरामध्ये घुसून सर्वांच्या, तसेच देवालयात पण ते डायरेक्ट शूजमध्ये घुसायचे. याचा राग जनतेमध्ये होता आणि ह्यासाठी चाफेकर बंधूंनी त्यांची हत्या केली होती. मग तेव्हा टिळकांनी एक लेख लिहिला होता, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का. ह्या 2 लेखांमुळे त्यांना 18 महिन्यांची सक्त मजुरी दिली होती. आता टिळकांची चतुसूत्री सर्वांना माहितीच आहे. चतुसूत्रीमध्ये त्यांनी स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचा त्यांनी पुरस्कार केला होता. हा आपल्याला सर्वांनी आपण अभ्यास केला आहे की चतुसूत्री काय आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण. 20 जुलै 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली होती, त्यावेळेला त्यांनी हा चतुसूत्री कार्यक्रम जाहीर केला होता. तर बिपिनचंद्र पाल व लाला लजपत राय तसेच टिळक हे जहाल घाटातील व्यक्ती होते. त्यानंतरचं त्यांचं सर्वात महत्वाचं आहे की परत फेमस झालं, देशाचे दुर्दैव, हे उपाय टिकाऊ नाही, बॉम्ब गोळ्याचा खरा अर्थ, बॉम्ब गोळ्याचे रहस्य हे लेख सरकारवर त्यांनी टीका करण्यासाठी लिहिले. तर त्यावर राजद्रोहाचा आरोप झाला आणि 1908 मध्ये अटक झाली. 6 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा व 1000 रुपये दंड त्यांना देण्यात आला. ब्रह्मदेशातील मंडाळ्याच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हे ग्रंथ लिहिला.
पण डिसेंबर 1915 मध्ये मुंबई अधिवेशनात सत्येंद्रनाथ सिन्हा या जहाल नेत्यांना इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. होम रूल लीग व टिळक. आता होम रूल लीगची सुरुवात झाली 28 एप्रिल 1916 मध्ये. होम रूल लीग व हिंदी स्वराज्य संघ बेळगाव. टिळकांनी मुंबई येथे होम रूलची धुरा सांभाळली होती. मुंबईच्या शाखेची त्यांची धुरा मोतीराम बाळकृष्ण येलकर व दिनकर धोंडो साठे यांनी सांभाळली होती. हा पॉईंट अंडरलाईन करा. आणि यांना मुंबईतील जय विजय असं म्हटलं जात होतं. मोतीराम बाळकृष्ण येलकर व दिनकर धोंडो साठे. 1916 लखनौ काँग्रेस अधिवेशन मध्ये टिळक यांनी परत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्या 1907 सुरत फूट झाली होती. त्यानंतर 1916 मध्ये लखनौ करारानुसार परत टिळक काँग्रेसमध्ये आले. काँग्रेस व मुस्लिम करार झाला. टिळक व जिन्ना यांनी स्वाक्षऱ्या केल्या. खूप हे ऐतिहासिक होते की लखनौ करार भारतासाठी. आता फादर ऑफ इंडियन अनरेस्ट सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी या ग्रंथामध्ये भारतीय असंतोषाचा जनक म्हणून टिळकांचा उल्लेख केला होता. त्याबद्दल टिळकांनी त्याच्या विरुद्ध खटला देखील भरला होता. मुंबई ही भांडवलवाल्यांची नसून कष्टकऱ्यांची हे वाक्य टिळकांनी परळच्या मैदानात गिरणी कामगारांच्या संदर्भात वापरलं होतं. हे सुद्धा अंडरलाईन करू शकतो आपण. 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड म्हणजे मॉन्टफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यानंतर जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे हा लेख त्यांनी लिहिला होता. डेमोक्रेटिक स्वराज्य पक्षाची स्थापना 1920 मध्ये त्यांनी केली होती. 1 ऑगस्ट 1920 मध्ये त्यांचं निधन झालं होतं. या दिवशी असहकार चळवळ सुरू झाली. आमचा पुढचा शिवाजी मुसलमानातही मुचू शकतो असे टिळकांचे वाक्य होते. मौलाना शौकत अली टिळकांना राजकीय गुरु मानतात. टिळकांच्या पार्थिवाला कांदा बॅरिस्टर जिन्नांनी लिहिला होता. ते टिळकांना गुरु मानतात. लोकमान्य व भारताचा अनभिषिक्त राजा म्हणून टिळकांना संबोधलं जात होतं. टिळकांचं एवढं खूप मोठं कार्य आहे त्यामुळे आपल्याला या पॉईंटवर थोडा वेळ लागला. चला नेक्स्ट त्यांचे ग्रंथ लेखन आहेत गीता रहस्य, ओरायन, आर्टिक होम इन वेदास आणि वेदांग ज्योतिष. नेक्स्ट आहे बिपिन चंद्र पाल. बिपिन चंद्र पाल 1858 जन्म, 1932 त्यांचा मृत्यू आहे. त्यांच्यावर प्रभाव कोणाकोणाचा होता? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, इटलीतील जोसेफ मॅझनी व गॅरिबाल्ड यांच्या क्रांतिकार्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. नृत्यकारी देवी या ब्राह्मण विधवेशी पहिला विवाह त्यांनी केला होता. ते जहाल होते पण वयाबरोबर राजकीय विचार मावळ होत गेले त्यांचे. मावळांच्या लिबरल पक्षात प्रवेश 1918 मध्ये त्यांनी केला होता. त्यांचं एक वृत्तपत्र खूप फेमस आहे, परिदर्शक, बंगाली साप्ताहिक, न्यू इंडिया, वंदे मातरम. आणि त्यांचं पुस्तक आहे मेमरीज ऑफ माय लाईफ अँड टाइम्स, हे आत्मचरित्र. आता नेक्स्ट पार्ट मध्ये रवींद्रनाथ टागोर. 1861 ला त्यांचा जन्म आहे आणि 1941 ला त्यांचा मृत्यू आहे. 7 मे 1861. वडील देवेंद्रनाथ टागोर, आई शारदा देवी. 1864 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवामध्ये निवड झालेले पहिले होते ते. आणि सत्येंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथाचे मोठे भाऊ होते जे भारतीय प्रशासकीय सेवामध्ये निवड झाले होते. 1901 मध्ये शांतिनिकेतन शाळेची स्थापना आणि 1918 मध्ये त्याचं विश्वभारतीमध्ये रूपांतर करण्यात आलं होतं. 1912 मध्ये सर्वात महत्वाचं कार्य आहे रवींद्रनाथांनी जनगण मन या राष्ट्रगीताची रचना केली होती. 1913 मध्ये गीतांजली हे साहित्यिक नोबल यासाठी मिळालं होतं. आणि 1940 मध्ये त्यांचा एक लेख होता संस्कृतीवरील संकट. आता नेक्स्ट व्यक्ती आहेत लाला लजपत राय. लाला लजपत राय यांचं कार्यक्षेत्र आपण बघू शकतो तर पंजाबमध्ये लुधियानामध्ये त्यांचा जन्म झाला आहे 1865 मध्ये. लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालयाच्या स्थापनेत त्यांचा वाटा होता.
आर्य समाजाचे कट्टर अनुयायी होते. पंजाबी व वंदे मातरम वृत्तपत्रे त्यांनी लिहिली. इंग्रजी पीपल हे पत्र लिहिले. 1907 मध्ये काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून टिळकांनी नाव सुचवले होते, पण त्यांनी स्वतःच ते माघार घेतली होती. 1920 मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांच्यासोबत स्वराज्य पक्षाची स्थापना, हे पॉइंट खूप महत्वाचा आहे की स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी कोणी केली होती. चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू. 1928 मध्ये सायमन कमिशन विरुद्ध त्यांनी त्याला विरोध केला होता, पण त्यावेळेला त्यांच्यावर जो हल्ला झाला होता त्यामध्ये ते जखमी झाले होते आणि त्यानंतरच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एक राष्ट्रीय चळवळीला वेग प्राप्त झाला होता त्यांच्या मृत्यूमुळे. नेक्स्ट पार्ट आहे अरविंद घोष. 1872 ते 1950. 1872 ला जन्म आहे पश्चिम बंगालमध्ये. ICS परीक्षा 1890 ला दिली होती. घोड्यावर बसण्याच्या परीक्षेवेळी गैरहजर असल्यामुळे त्यांना नापास करण्यात आलं होतं. बडोदा संस्थानात इंग्रजीचे प्राध्यापक व काही काळ कुलगुरू. 1906 मध्ये नॅशनल महाविद्यालयात प्राचार्य. मॅझिनी, गॅरिबाल्ड व पार्नेल यांचा प्रभाव. 1914 मध्ये आर्य हे इंग्रजी मासिक त्यांनी काढलं होतं. आणि 1920 ला पॉंडिचेरी योगाश्रम संस्था. हे पॉइंट तुम्ही अंडरलाईन करा. नेक्स्ट आपण जेवढे आता पाहिले ना, यांच्यामध्ये आपण एक कॉमन पार्ट पाहू शकतो की यांची रेटिंग चांगली होती, यांचा अभ्यास पण चांगला होता आणि हे उच्च पदस्थ म्हणजे ICS वगैरे परीक्षा सर्व खूप बऱ्यापैकी लोक एक्झाम पास झाले होते. ह्या एवढ्या अशा सर्व लोकांचं कार्य असल्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यास पण खूप इम्पॅक्टफुल आहे या सर्व लोकांचं कार्य. नेक्स्ट आपण सरदार वल्लभभाई पटेल. 1875 जन्म, 1949 ला त्यांचा मृत्यू झाला. वकिली करत होते ते सुरुवातीला. 1918 मध्ये खेडा येथे शेतसारा माफीसाठी सरकारकडे आपली शेतकऱ्यांची बाजू त्यांनी मांडली होती. 1928 मधील गुजरात मधील बारडोली शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. सप्टेंबर 1946 मध्ये हंगामी सरकारात पटेल गृहमंत्री होते. त्यांचे हे गृहमंत्री असण्याचं भारताच्या स्वातंत्र्यात व संस्थानाच्या विलिनीकरणात त्यांचं जे कार्य होतं ते खूप महत्वाचं आहे. IAS IPS या अखिल भारतीय सेवांची चौकट त्यांनी तयार केली. नेक्स्ट आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. 1889 ला जन्म, 1964 ला त्यांचा मृत्यू आहे. केम्ब्रिज येथे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. रसायन, वनस्पतीशास्त्रज्ञ व भूस्तरशास्त्र यामध्ये पदवी मिळवली होती. 1917 मध्ये अलाहाबाद येथे होम रूल शाखेचे चिटणीस म्हणून त्यांची निवड आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्य होते. गांधी व नेहरू यांची पहिली भेट 1916 मध्ये लखनौ येथे झाली होती. भारतीय विज्ञान काँग्रेस अध्यक्ष 1943 मध्ये तुरुंगात असल्यामुळे उपस्थित नव्हते. भारतीय विज्ञान राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 1943 मध्ये त्यांना निवडण्यात आले होते. हे सर्व फॅक्च्युअल डाटा आहे. तुम्ही मी जे सांगेल ना महत्वाचं पॉईंट ते अंडरलाईन करत चला. 1955 मध्ये बाळून आफ्रिका आशिया राष्ट्रांची परिषद भरवण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांचे साहित्य डिस्कवरी ऑफ इंडिया खूप महत्वाचं आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. मला पाश्चात्य जगात उपऱ्यासारखे वाटते पण माय देशात ही कधी कधी परक्यासारखे वाटते, हे नेहरूंचं वाक्य होतं. नेक्स्ट आहेत महात्मा गांधी. महात्मा गांधींचा जन्म 1869 ला झालेला आहे. त्यांचा मृत्यू 1948 ला आहे. पोरबंदर, 2 ऑक्टोबर 1869. आजोबा पोरबंदरचे दिवाण होते. वडील करमचंद हे पोरबंदर व राजकोटचे दिवाण होते. इंग्लंडमध्ये त्यांनी शाकाहारी मंडळ स्थापन केलं होतं. प्रभाव त्यांच्यावर टॉलस्टॉय, द किंगडम ऑफ गॉड विदिन यू अँड गॉस्पेल इन द ब्रिट या पुस्तकांचा, तसेच थोरो रस्किन यांचा प्रभाव होता. दादा अब्दुल्ला या गुजराती व्यापाऱ्यासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तिथं त्यांनी खटला लढला होता. नाताळ इंडियन काँग्रेसची त्यांनी तिथं स्थापना केली होती. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र होते. गोखलेंना गांधींचे राजकीय गुरु मानलं जातं.
डर्बनमध्ये फिनिक्स आश्रमची त्यांनी स्थापना केली होती गांधीजींनी. इथूनच इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं. जोहान्सबर्ग येथे टॉल्स्टॉय फर्मची स्थापना केली होती. आता 9 जानेवारी 1915 मध्ये मुंबईत आले, तिथून कार्य चालू झालं गांधीजींचं महत्वाचं. तर इथून आल्यानंतर त्यांना 1 वर्ष फक्त भारतभर फिरण्यासाठी गोखलेंनी सांगितलं होतं की फक्त तुम्ही भारताचा प्रवास करा, काय चालू आहे, कसं आहे इंडिया, सर्व बघून घेण्यासाठी. त्यांनी 1 वर्ष राजकीय तटस्थता स्वीकारली होती. अहमदाबाद साबरमती तीरावर 25 मे 1915 मध्ये सत्याग्रह श्रम स्थापना केली होती. त्यांना कैसरे हिंद ही पदवी देखील इंग्रजांनी दिली होती. बनारस हिंदू विश्वविद्यालय 4 फेब्रुवारी 1916 येथे ते उपस्थित होते. चंपारण्य सत्याग्रह 1917चा. आता हा क्रम लक्षात ठेवा, कोणता सत्याग्रह कधी झाला. चंपारण्य सत्याग्रह सर्वात प्रथम झाला 1917 मध्ये. त्यानंतर अहमदाबाद गिरणी कामगार लढा व खेडा असहकार. त्यानंतर त्यांचं महत्वाचं कार्य आहे असहकार चळवळ 1920 ची, अंडरलाईन. सविनय कायदे मग 1930 आणि चले जाओ चळवळ 1942. हे असं क्रम लावण्यासाठी क्वेश्चन येऊ शकतो की असहकार चळवळ कधीची आहे, सविनय कायदे मग कधीचा आहे, चले जाओ चळवळ कधीचे. त्या गोष्टी तुमच्या लक्षात येतीलच सोडा, कारण हा भारताच्या लढ्यामध्ये खूप महत्वाची चळवळ आहे. जे बी केसकर यांनी गांधीवर एक ग्रंथ लिहिलेला आहे, हू किल्ड गांधी, नॉट गोडसे, हू देम. 1932 नंतर हरिजनांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. हिंदू मुस्लिम ऐक्य व दारूबंदीसाठी त्यांनी कार्य केलं होतं. आयुष्यभरात त्यांनी केवळ एकच चित्रपट पाहिला होता, तो पण विजय वाटेंचा रामराज्य. तो पण थोडाच पाहिला होता त्यांनी, हाफ पाहिला होता. सिनेमाचा उल्लेख त्यांनी वेळेचा अपव्यय असा केला होता. गांधीजीवरील सर्वोत्तम चित्रपट सर रिचर्ड ॲटनबरो यांनी 1982 मध्ये गांधीवर काढला होता. बेन किंग्सले यांनी गांधीजींची भूमिका केली होती. याला खूप सारे अवॉर्ड्स देखील भेटले होते. 8 ऑस्कर पुरस्कार या मूवीला भेटले होते. गांधीजीबद्दल मानवी इतिहासावर गांधींचा प्रभाव हिटलर व स्टॅलिनपेक्षा निश्चित चिरकाळ टिकेल असं आर्नॉल्ड टॉयबी यांनी सांगितलेलं आहे. लॉर्ड लिथगो यांनी गांधीजींवर टीका करून काय म्हणलेलं आहे, गांधीजींचा मार्ग फसवणुकीचा व ब्लॅकमेलिंगचा असतो. आचार्य कृपलानींनी गांधीजीबद्दल काय सांगितलेलं आहे, जेव्हा गांधीजी चुकीचे असतात ते आमच्या बरोबर असण्यापेक्षाही अधिक बरोबर असतात. गांधीजींचे नियतकालिका यंग इंडिया, नवजीवन हे गुजरातीमध्ये होते. हरिजन हे साप्ताहिक 11 फेब्रुवारी 1933 मध्ये इंग्रजीमध्ये येरवडा जेलमध्ये असताना त्यांनी सुरू केलं होतं. माझे सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा 1927 ला त्यांनी दिलं होतं. महात्मा गांधींनी अनासक्ती योग या शीर्षकाने आपला गीतार्थ प्रकाशित केला होता. गांधीजींच्या संबंधित खूप सारी स्थळे आहेत. कीर्ती मंदिर, पोरबंदर जन्मस्थळ आहे, फिनिक्स आश्रम, टॉल्स्टॉय फर्म, मनी भवन दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर मुंबईमध्ये, चंपारण्य बिहार पहिला सत्याग्रह, साबरमती आश्रम 1917 ते 1930 पर्यंत ते राहिले होते. गुजरात येथे त्यांचा तो वास्तव होता. मदुराईमध्ये तामिळनाडूमध्ये त्यांनी पंचा नेसण्यास सुरुवात केली होती. आणि बेलिया घाट कोलकाता 1947 या ठिकाणी कोलकाता येथे त्यांचं एक स्थळ आहे त्याच्या संबंधित. आणि त्यानंतर नौखाली येथे बांगलादेश येथे फाळणीनंतर जी दंगल झाली होती ती थांबवण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण केलं. अशा प्रकारे भारतीय राष्ट्रवादाचा सेकंड पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. यामध्ये आपण सर्व महत्त्वाचे व्यक्ती त्यांचे कार्य आपण पाहिलेले आहे. मी तुम्हाला इन जस्ट काय सांगितलेलं आहे की त्यांचं कार्य बऱ्यापैकी अंडरलाईन केलेलं पॉईंट मी तुम्हाला वाचून दाखवलेले आहे. ते पॉईंट तुम्ही हायलाईट करा. आणि तुम्हाला एक्झामच्या आधी 5 दिवस आधी जर तुम्हाला अभ्यास म्हणजे वाचायचं नाही झालं तर तुम्ही फक्त हे ऐकलं तरी तुम्हाला मोस्टली आउटपुट भेटेल
की तुमची 4-5 मार्क कव्हर होतील. हा जो लेक्चर सिरीजचा जो मी चालू केलेली आहे फक्त मार्क्समध्ये, म्हणजे मला मार्क्स जास्तीत जास्त भेटावे. समजा आता 15 मार्क कंबाईनला असणार आहे, 15 मार्कचा पेपर, त्यामध्ये तुम्हाला मोस्ट की 10-12 मार्क पडावेत. हे फक्त फॅक्च्युअल डाटा आहे की जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मार्क एक्झाममध्ये घ्यावेत. की समजा तुम्हाला रीडिंग बोर झालेली आहे तर तुम्ही कानामध्ये हेडफोन टाका, साईड बाय साईड पुस्तक ओपन करा. पुस्तक ओपन केल्यानंतर माझा व्हिडिओ ऐका, मी पुस्तक पण ओपन करा आणि तसं जसं मी सांगत जाईल तसं तुम्ही रिटर्न हायलाईट करा, रिटर्न वाचा, ऐका, त्याच्यावर अनालाइज करा, परत लिहा, जेणेकरून तुमच्या पक्क लक्षात राहील की आणि तुम्हाला मोस्ट ऑफ दी मोस्ट खूप सारे मार्क भेटतील. माझा हाच उद्देश आहे की ह्या रिव्हिजन सिरीजचा. आणि आपण अशाच प्रकारे मेन चांगल्या ऑथरची बुक्स जशी जी मी केलेली आहेत आणि मी जे अंडरलाईन केलेले तेच मी तुम्हाला वाचून दाखवेन. आणि नेक्स्ट ज्यांना जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी कमेंट करा, तुम्हाला काय अडचणी असतील किंवा काही पॉईंट्स असे एक्सप्लेन करायचे असतील तर मग तुम्ही तुम्हाला अभ्यासा टाईप आपण तसं घेऊयात की एक पॉईंट आपण डिस्कस करूया. जसं पॉलिटीचं कॉन्स्टिट्यूशन कसं तयार केलं, काय झालं, त्याच्यामुळे इंटरेस्टिंग फॅक्ट आपण डिस्कस करू शकतो. सो आतासाठी बाय.